काका मला वाचवा. आजही पुण्यातली लोक सांगतात अमावस्येच्या रात्री शनिवार वाड्यातून हा आवाज येतो. आता सध्या शनिवार वाडा अंधार पडायच्यात बंद होतो, त्यामुळे घोस्ट हंटिंग करायचा काही विषय येत नाही. पण काका मला वाचवा या आवाजाची गोष्ट कुठून सुरू झाली तर नारायणराव पेशव्यांच्या हत्येपासून. रघुनाथरावांनी नारायणास धरावे असे आदेश दिले होते, पण नारायणराव सुटले तर आपली खैर नाही हे माहीत असलेल्या गार्द्यांनी नारायणरावांची हत्या केली. त्यावेळी नारायणरावांनी जीव वाचवण्यासाठी एकाच माणसाकडे मदत मागितली, आपल्या काकांकडे, रघुनाथरावांकडे. पण पेशवे पदावरच्या व्यक्तीची शनिवार वाड्यात हत्या झाल्यानं याची चर्चा सगळ्या महाराष्ट्रात झाली. नारायणरावांच्या हत्येनंतर सवाई माधवराव पेशव्यांची सत्ता असेपर्यंत शनिवार वाड्यात वस्ती होती, लोकांचा राबता होता. पण दुसऱ्या बाजीरावाला शनिवार वाड्यात राहणं पसंत नव्हतं. शनिवार वाड्यात घडलेल्या हत्येमुळे आणि नारायणरावांचा आवाज येत असल्यामुळे दुसरा बाजीराव तिथे राहत नाही अशी चर्चा रंगली आणि शनिवार वाड्यातलं भूत आख्यायिका बनलं. थोडक्यात काय तर एक हत्या, या हत्येचं गूढ आणि त्यातून झाला भूत असल्याच्या अफवेचा जन्म. आता शनिवार वाड्याची आत्ता आठवण आली कारण अहमदाबाद पोलिसांनी सध्या भूताच्या गोष्टींना सिरियसली घेतलंय. भूतांची अफवा जरी पसरली असेल तरी लक्ष द्यायला, तपास करायला सांगितलंय. कारण अशाच दोन चर्चांमधून मागच्या 6 महिन्यात अहमदाबाद पोलिसांनी 2 खुनांचा उलगडा केलाय. एका प्रकरणात FIR नव्हती पण भूत बंगला होता, आणि दुसऱ्या प्रकरणात 34 वर्ष जुनी भूताची भीती होती पण भूतांचा शोध, त्यातून खुनाचा उलगडा. अहमदाबाद पोलिसांनी नेमका काय डाव सुरू केलाय सगळी स्टोरी सांगतो, न घाबरता बघा. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. आता जेवढा वेळ इंट्रो सांगितला तेवढ्यात एखादं भूत येऊन घाबरवून गेलं असतं. दुसरं यायच्या आत मेन विषय सुरू करतो. पहिली घटना नोव्हेंबर 2025 मधली. इम्रान वाघेला सरखेज भागात राहायचा. इम्रान त्याच्या आजूबाजूच्या लोकांना डिस्टर्ब वाटायचा, त्यामुळे त्यांनी विचारलं, भावा झाले काय? त्याने उत्तर दिलं, मला एक भूत त्रास देते, समीर अन्सारीचं भूत. आता समीर अन्सारी कोण? तर या इम्रानचं रुबी नावाच्या एका महिलेसोबत अफेअर होतं. समीर रुबीचा नवरा. 2024 मध्ये समीर दुबईला गेला असं त्याच्या बायकोने रुबीनेच आजूबाजूच्या लोकांना सांगितलं होतं. त्यात या लोकांना समीर दुबईला गेल्यानंतर इम्रान आणि रुबी अनेकदा सोबतच दिसले, त्यामुळे या दोघांचं अफेअर असल्याच्या चर्चांनी जोर पकडलेला. समीर दुबईला गेलाय, आपल्याला साधा फोन सुद्धा करत नाही, हे लोकांना सांगणारी रुबी समीर गेल्यानंतर काही महिने त्यांच्या घरात राहिली. या घरात इम्रानचं येणं जाणं आणि राहणं होतं हे अनेकांनी पाहिलं. मग अचानक रुबीने ते घर सोडलं, तिथे भाडेकरू राहायला आले आणि काही आठवडे राहिल्यानंतर त्यांनी सुद्धा घर सोडलं. या भाडेकरूंचं म्हणणं होतं, किचन मध्ये गेल्यावर विचित्र वास येतो, घरात वेगवेगळे भास होतात. त्यांनी घर सोडल्यानंतर इथं कोणी राहायला आलं नाही आणि रुबी समीरच्या बंद घराला नाव पडलं भूत बंगला. या भूत बंगल्याची आजूबाजूच्या लोकांमध्ये चर्चा व्हायला लागली. त्यात इम्रानने आपल्याला भूत दिसतंय, समीर अन्सारीचं भूत आपल्याला त्रास देते, इतक्या लोकांना सांगितलं की याची चर्चा पोलिसांच्या खबऱ्यांपर्यंत गेली. आपला नवरा जवळपास 14 महिन्यांपासून कॉन्टॅक्ट मध्ये नाहीये, तो नेमका कुठे आहे माहित नाही. तरी रुबीने तक्रार का दिली नाही हा प्रश्न पोलिसांना पडला. त्यात समीर अन्सारीचा फोन बंद लागत होता, त्याचा कुठल्याच मित्राशी नातेवाईकाशी कॉन्टॅक्ट नव्हता, त्यामुळे तो गायब असण्याची शंका वाढली. मग पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. भूत बंगला ही अफवा गुढ वाढवत होती. पोलिसांनी या बंगलावाजा घरावरच लक्ष वाढवलं, रितसर परवानगी घेतली आणि घरात खोदकाम करायला सुरुवात केली. किचनच्या फरशीखाली थोडं खोदकाम केल्यानंतर त्यांना एक सांगाडा सापडला. फॉरेन्सिक टेस्टमध्ये तो समीर अन्सारीचा असल्याचं स्पष्ट झालं आणि भूत बंगल्याचं कोड सुटलं. आता या समीर अन्सारीचं भूत इम्रान वाघेलाला त्रास देण्याचं कारण सिंपल होतं. इम्रान आणि समीरची बायको रुबी यांचं अफेअर होतं. समीर आणि रुबीमध्ये या गोष्टीवरून अनेकदा भांडणं व्हायची. या गोष्टीला रुबी कंटाळलेली. तिने इम्रान आणि त्याचे मित्र साहिल, फैजू या तिघांना घरी बोलवलं. समीर सुद्धा होता. चौघांनी मिळून समीरला बेदम मारलं, बांधून ठेवलं आणि थंड डोक्याने खून केला. त्यानंतर त्याचे हातपाय तोडले, किचनच्या खाली खड्डा खोदला, तुकडे पुरून वरून फरशी मारली. पण भाडेकरूंना आलेला वास, इम्रानच्या डोक्यात गेलेलं भूत याची टीप पोलिसांना लागली. भूताच्या शोधात स्पष्ट झालं, इम्रान वाघेलाला त्या माणसाचं भूत त्रास देत होतं ज्याचा खून त्यानेच आपल्या प्रेयसीच्या सांगण्यावरून केला होता. भूताने पहिली केस सोडवली ती अशी. पण दुसरी घटना त्याहीपेक्षा भयानक. भूतामुळे 34 वर्ष जुनी केस सोडवणारी. याच वर्षीच्या एप्रिल महिन्यातली शेवटच्या आठवड्यातली गोष्ट.
अहमदाबाद शहर पोलिसांच्या क्राईम ब्रांचला एक टिप मिळाली. सय्यदवाडीच्या कुतुबनगर भागात एक तांत्रिक येणारे अघोरी पूजा करायला. पोलिसांनी माहिती काढली तेव्हा त्यांना समजलं या घरातल्या लोकांना एक भूत त्रास देते. एक दोन नाही, मागची 34 वर्ष हे भूत त्रास देते. आजूबाजूच्या लोकांमध्ये चर्चा सुरू होती की या घरात मुंबईतल्या एका महिलेचं भूत आहे. ते इथल्या लोकांच्या मानगुटीवर बसलंय. पोलिसांनी तपास करायचं ठरवलं आणि भूत शोधायला गेलेले पोलीस 34 वर्ष आधी विहिरीत पुरलेल्या मृतदेहाचे अवशेष घेऊन बाहेर आले. शमशुद्दीन खेडावालाचं कुतुबनगर भागात घर आहे. तसं ऐसपैस घर, घरात विहीर सुद्धा. खेडावालाची पार्टनर फरजाना राधनपुरी ही मुंबईला राहायची. काही बातम्यांनुसार या दोघांचं लग्न झालेलं, तर काही बातम्यांनुसार त्यांचे संबंध होते. 1992 मध्ये फरजाना शमशुद्दीनला भेटायला कुतुबनगरला आली आणि गायब झाली. त्याच्या कुटुंबियांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली खरी, पण त्यावेळी या गोष्टीचा फार तपास झाला नाही आणि फरजाना न सापडल्यानं पोलिसांनी फाईल क्लोज केली. पोलीस विसरले असले तरी एक फॅमिली अशी होती जी फरजानाला विसरू शकली नव्हती. शमशुद्दीन खेडावालाची फॅमिली. मॅटर असा होता की फरजाना आणि शमशुद्दीन मध्ये अनेकदा भांडणं व्हायची. फरजानाचं राहणीमान शमशुद्दीनला आवडायचं नाही, पण फरजाना स्वतःमध्ये बदल करायला तयार नव्हती. यावरून सतत राडे व्हायचे. त्यात फरजाना मुंबईवरून गुजरातला आली की किस्सा आणखी डीप व्हायचा. 1992 मध्ये फरजाना आली तेव्हा शमशुद्दीन, त्याचा भाऊ इक्बाल, अब्दुल करीम जावरावाला आणि शालिया बीबी पठाण या चौघांनी मिळून फरजानाचा खून केला. खून केल्यावर मृतदेह कुठे लपवायचा हा प्रश्न त्यांना पडला नाही, कारण त्यांच्या घराच्या अंगणात एक बुजलेली विहीर होती. त्यांनी ती खोदली आणि जवळपास 18 फूट खाली मृतदेह पुरला. विहीर पुन्हा बुजवली. सापडण्याचा विषय संपला. त्यात केसमध्ये काहीच प्रगती नव्हती. मुळात खुनाची केसच नव्हती, पण आपल्याच घराच्या आवारात मृतदेह पुरल्यामुळे खेडावाला परिवारात भीतीची लाट पसरली. या घरातल्या लोकांना सावली दिसायची. फरजाना आपल्या आजूबाजूलाच आहे असे भास व्हायचे. या कुटुंबियांमधली ही भीती वाढत गेली. घरातल्या पुढच्या पिढ्यांमध्ये सुद्धा ही भीती पसरली. आपल्या भोवती भूत वावरतय हा शॉट एवढा डीप बसला होता की त्यांनी या घरात राहणंच सोडून दिलं. शेवटचा उपाय म्हणून भूत पळवणाऱ्या एका तांत्रिकाला बोलवायचं ठरवलं. हा तांत्रिक येऊन अघोरी पूजा करणार होता. भूत आणि भीती दोन्ही पळवणार होता. पण खेडावाला फॅमिलीला घाबरवणाऱ्या या महिलेच्या भूताची माहिती अहमदाबाद शहर पोलिसांना समजली. क्राईम ब्रांचचं पथक 29 एप्रिलला त्यांच्या घरी पोहोचलं, तर घरात एक बुजलेली विहीर दिसली. रीतसर परवानगी घेऊन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही विहीर खोदण्यात आली. 18 फूट खोदकाम झालं आणि पोलिसांना केस, हाडांचे तुकडे असे अवशेष सापडले. वैद्यकीय महाविद्यालयात याची तपासणी झाली. DNA टेस्ट करण्यात आली आणि हे अवशेष फरजानाचेच असल्याचं स्पष्ट झालं. पोलिसांनी लागलीच शमशुद्दीनला अटक केली. वयाच्या 61व्या वर्षी त्याला 34 वर्ष आधी केलेल्या गुन्ह्यात अटक झाली. भूतानं पछाडल्याच्या अफवा पुन्हा एकदा आरोपीपर्यंत घेऊन गेल्या. त्यामुळेच आता अहमदाबाद शहर पोलिसांच्या क्राईम ब्रांचने पोलीस अधिकाऱ्यांना सांगितलंय, भूताची अफवा कानावर पडली तर दुर्लक्ष करू नका. आपण केलेल्या गुन्ह्याचं गिल्ट, त्यातून तयार झालेली मानसिक स्थिती, गुन्हा लपवण्यासाठी पसरवलेली भूताची अफवा, या सगळ्यातून पोलिसांनी भूताकडे टाकलेली पावलं घेऊन जात आहेत दडवलेले गुन्हे आणि घाबरलेल्या गुन्हेगारांपर्यंत.